मंडळी, मार्च महिना सुरू झाला की मोगऱ्यावर कळ्या येण्याची सुरुवात होत असते. पण या वेळेला जर आपण या मोगऱ्याला योग्य खत दिलं नाही तर मात्र कळ्या तर कमी येतात, शिवाय फुलांचा सुगंध देखील कमी होत असतो. त्या रिगार्डिंगच्या बऱ्याच कमेंट मला येत होत्या की आमच्या मोगऱ्याला यावेळेस सुगंध हा कमी का आहे किंवा फुलांना सुगंध वाढवावा म्हणून काय द्यावं. सो मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे की मार्च महिन्यात मोगऱ्याला कोणतं खत द्यायचं आणि का द्यायचं. माझ्याकडे ही दोन वेगवेगळ्या जातीचे मोगरा आहेत. सो या काळात झाडावर नवीन ग्रोथ तर सुरू आहे आणि हळूहळू कळ्या देखील येऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात झाडाला योग्य न्यूट्रिएंट मिळणं देखील खूप महत्वाचं आहे. सो आता मार्च मध्ये खत का महत्वाचं आहे ते देखील जाणून घेऊया. पण त्याआधी मंडळी, हाय हॅलो नमस्कार, मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. मंडळी, आता या मोगऱ्यावर जवळपास दुसरा बहार यायला सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी जो काही मोती मोगरा आहे त्यावर भरपूर अशी फुलं येऊन गेली आणि आता सेकंड बहार मध्ये देखील भरपूर अशा कळ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. त्यामुळे आणि सुगंध देखील भरपूर आहे. तर मग आता थोडं वळूया की मार्च मध्ये झाडाला खत देणं का महत्वाचं आहे. मार्च मध्ये तापमान वाढायला लागलं आणि झाडांची ग्रोथ देखील जलद व्हायला लागत असते. सो या वेळेला झाडाला खास करून नायट्रोजन, पोटॅशियम, कॅल्शियम त्याची खास अशी गरज देखील असते. नायट्रोजनमुळे पानांची ग्रोथ होते, शिवाय पानं देखील चमकदार होत असतात. फॉस्फरस जर दिलं तर त्याने झाडावर कळ्या आणि फुलं येत असतात आणि कॅल्शियममुळे झाडाची रूट्स तर स्ट्रॉंग होत असतात. म्हणून या काळात जर आपण झाडाला बॅलन्स असं खत दिलं तर मात्र मोगऱ्याला भरपूर कळ्या आणि सुगंध फुलं देखील येतात. आता हे तर झालं खताचं महत्व, पण खत कसं द्यायचं. खत देताना देखील एक छोटीशी पद्धत फॉलो करायला हवी. आधी कुंडीतील माती सैल करा आणि त्याआधी झाडाला 1 दिवस मात्र पाणी बंद ठेवा. झाडाच्या कडेला आपल्याला खत द्यायचं असतं, त्यामुळे माती कोरडी असली तर अगदी इझिली ती मोकळी देखील होत असते किंवा तिला आपल्याला इझिली सैल देखील करून घेता येत असते. जर माती ओलसर राहिली तर मात्र खत देणं थोडं कठीण होऊन जात असतं. त्यासाठीच 1 दिवस झाडाचं पाणी पूर्णपणे बंद करा आणि मग दुसऱ्या दिवशी झाडाला अशा प्रकारे आपल्याला माती सैल करून खत देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर आपण झाडाच्या कडेला खत देणार आहोत. त्यानंतर पुन्हा एक लेअर मातीची टाकून घ्यायची आणि हलकसं पाणी देखील देऊन घ्यायचं आहे. आता हे खत आपल्याला 15 ते 20 दिवसातून एकदा दिलं तरी पुरेसं आहे. सो मंडळी, आता वळूया आपलं मार्च स्पेशल फर्टिलायझर कॉम्बो, जो की आता आपण बनवणार आहे. त्यासाठी देखील एक सिंपल पण पॉवरफुल असं किचन वेस्ट फर्टिलायझर हा तयार होणारा कॉम्बो आहे. सो यासाठी आपण 1 ते 2 मूठ वर्मी कंपोस्ट घेऊया. तुमच्याकडे फुलांपासून तयार केलेलं कंपोस्ट असेल त्याचा वापर करा, लीफ मोल्ड कंपोस्ट असेल किंवा अगदी किचन वेस्ट घरगुती तयार केलेलं असेल ते देखील चांगलं कुजलेलं किंवा जुनं किंवा शेणखत त्याचा देखील वापर करू शकता. त्यानंतर मी या ठिकाणी 1 चमचा केळीची सालीची पावडर घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा राख हे घेतलेलं आहे आणि पुन्हा 1 चमचा चहा पावडर जी की फ्रेश आहे. मी कुठल्याही प्रकारची धुवून वाळून त्या चहा पावडरचा वापर करत नसते. सो अशा प्रकारे या 3 गोष्टींशिवाय आपल्याला या ठिकाणी अर्धा चमचा एवढा राखेचा देखील वापर करून घ्यायचा आहे. सो हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही सर्व इंग्रेडियंट्स मोगऱ्यासाठी खूप बेनिफिशियल अशी आहेत. याचा काय फायदा तर चहापत्ती मातीची फर्टिलिटी वाढवत असते, वर्मी कंपोस्ट झाडाची ग्रोथ इम्प्रूव्ह करतो, तर मग केळीची सालीमुळे पोटॅशियम झाडाला मिळत असते आणि झाडावर फुलांची संख्या आणि आकार देखील वाढवत असतो. शिवाय यामध्ये आपण जी लाकडाची राख ऍड केली त्यामुळे कळ्या मजबूत होतात आणि फ्लावरिंग तर अजून प्रमाणात वाढत असते. किंवा कळी गळून पडण्याचा जो काही प्रॉब्लेम असतो बऱ्याच जणांच्या झाडावर होत असतो, सो तो देखील त्याने कंट्रोलमध्ये येत असतो. शिवाय राखेमध्ये पोटॅशियम असतं, कॅल्शियम असतं आणि बरेच असे ट्रेस मिनरल्स देखील असतात. सो हे सगळं न्यूट्रिएंट झाडासाठी मात्र खूप असं महत्वाचं आहे.
तयार झालेला हा कॉम्बो मंडळी मी एका झाडासाठी केलेला होता. आता तुमचं झाडाचं वय आणि आकार याच्यानुसार तयार झालेला कॉम्बो तुम्ही 50-50% दोन झाडांना देऊ शकतात. पण मात्र माझे हे जे झाड आहे ते जुनं आहे, जवळपास 3 ते 4 वर्ष जुनं आहे. त्यामुळे त्याला मी हे पूर्णपणे दिलेलं होतं. शिवाय त्याची कुंडीचा आकार देखील मोठा आहे. सो या ठिकाणी मी स्पेसिफिकली 2 वेगवेगळ्या प्रकारचे हे जे कॉम्बो आहे ते सेपरेट दिलेले आहेत. सो यामुळे झाडाला एक्स्ट्रा न्यूट्रिएंट तर मिळतात, शिवाय मातीची जी काही क्वालिटी आहे ती देखील मात्र इम्प्रूव्ह होत असते आणि मोगऱ्यावर कळ्या आणि फुलं वाढायला देखील मदत होत असते. हे सर्व करत असताना सर्वात महत्वाचा पार्ट, ज्या भागावर फुलं येऊन गेलेली आहेत, कळ्या येऊन गेलेल्या आहेत, त्याची मात्र हलकीशी प्रूनिंग करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी पुन्हा नवीन ब्रांचेस येतील आणि पुन्हा नवीन फुलं यायला देखील मदत होणार आहे. सो ऑलरेडी गेल्या नुकत्याच 2 ते 4 दिवसाआधी ज्या फांदीवर फुलं येऊन गेलेली होती, सो ते जे काही पार्ट्स होते ते लगेचच्या लगेच आपल्याला काढून घेणं गरजेचं आहे. झाडावर 1 ते 2 दिवसाशिवाय जास्त दिवस फुलं देखील ठेवू नका. त्याने झाडाची एक्स्ट्रा एनर्जी देखील खर्च होत असते आणि झाडाचं पूर्ण फोकस हे फुलांकडेच असतं. जेवढ्या लवकर तुम्ही झाडावरून फुलं काढतात तेवढेच पुन्हा झाड नवीन फुलं किंवा कळ्या तयार करण्याच्या प्रोसेसला लागत असतं. तर मंडळी, आता या ठिकाणी खत देऊन झालं, हलकीशी झाडाची प्रूनिंग देखील झाली. पण आता हे खत दिल्यानंतर मी एक या ठिकाणी स्प्रे देखील करणार आहे, ज्यामुळे मोगऱ्यावर पुन्हा कळ्या तर वाढणार आहे, शिवाय झाड देखील आपलं हिरवगार होणार आहे. तो स्प्रे कुठला तर ते देखील आता आपण पाहूया. यासाठी एक साधी छोटीशी गोष्टीचा वापर केलेला आहे आणि त्याचा वापर केला तर त्याचा रिझल्ट देखील आपल्याला अजून चांगला मिळणार आहे, जो की आहे एप्सम साल्ट. या ठिकाणी मी एप्सम साल्ट स्प्रे करून घेणार आहे. यासाठी 2 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा एप्सम साल्टचा मी वापर केलेला आहे. जर तुम्ही 1 लिटर पाणी घेतलं तर त्यासाठी फक्त अर्धा चमचा एप्सम साल्टचा वापर करा आणि तयार झालेलं हे मिक्स सोल्युशन आपल्याला पानांवर स्प्रे करून घ्यायचं आहे. तर आता या एप्सम साल्टचा फायदा काय किंवा स्प्रेचा फायदा काय? मंडळी, एप्सम साल्ट हे तुम्हाला कुठेही ऑनलाईन किंवा नर्सरीमध्ये देखील मिळून जाईल. या रिगार्डिंगचे जेही काही लिंक आहे ते मी किंवा ते प्रोडक्ट मी या ठिकाणी खाली टॅग करून देणार आहे. सो एप्सम साल्टच्या स्प्रेचा फायदा म्हणजे पानही डार्क ग्रीन होत असतात, प्लांट हे स्ट्रॉंग होत असतं, शिवाय जी काही फ्लावरिंग झाडावर होत असते ती देखील मात्र इम्प्रूव्ह होत असते. आणि हा स्प्रे तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी करावा. आणि एक आणखी छोटंसं सिक्रेट सांगते या ठिकाणी, जर तुम्ही महिन्यातून एकदा मोहरी पेंटचं पाणी दिलं, म्हणजे मस्टर्ड केक लिक्विड फर्टिलायझर दिलं, तर मोगऱ्यावर कळ्या तर मात्र अजूनच वाढणार आहेत. तर मंडळी, मोहरी पेंट लिक्विड फर्टिलायझर झाडाला कसं द्यावं, किती प्रमाणात द्यावं, त्यावर रिगार्डिंगचा जो काही व्हिडिओ आहे तो या व्हिडिओ नंतर लगेचच येणार आहे. सो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करून ठेवा. मंडळी, या तर झाल्या छोट्या मोठ्या टिप्स, पण अजूनही थोड्याशा सिक्रेट अशा टिप्स पाहूया. झाडाच्या कळ्या गळू नयेत यासाठी सकाळी झाडाला हलकंच पाणी द्या. झाडाला मात्र खूप कोरडं देखील होऊ देऊ नका. आणि झाडाला पोटॅशियम देण्यासाठी मात्र थोड्याफार प्रमाणात लाकडाच्या राखेचा वापर देखील करा. लाकडाची राख का महत्वाची असते, तिचे साईड इफेक्ट काय आहेत, हे देखील मी आता नुकतंच तुमच्याशी एका व्हिडिओ शेअर केलेला आहे. सो तुम्ही अजूनही तो व्हिडिओ चेकआउट केला नसेल तर नक्की तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये लाकडाच्या राखेचं महत्वही दिलेलं आहे आणि त्याचे साईड इफेक्टही दिलेले आहेत. सो मंडळी, ह्या सर्व गोष्टी तर महत्वाच्या आहेत. आणि आता उन्हाळ्यासाठी सर्वात महत्वाची टीप म्हणजे काय, तर कुंडी ही नेहमी जमिनीवर ठेवा. शिवाय कुंडीला शक्य झाल्यास दुपारी कापडी पिशवी बांधा, जेणेकरूनच मुळांना देखील थंडावा मिळत असतो आणि कळ्या देखील झाडावरच्या टिकत असतात. मोगऱ्यावर फुलं आली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. तर अशा छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर मग मोगरा देखील पूर्ण उन्हाळ्याभर झाड आपलं अशा प्रकारचं फुलांनी भरलेलं दिसणार आहे. तर मग मंडळी,
तुम्हालाही तुमचा मोगरा कळ्यांनी आणि सुगंधी फुलांनी भरलेला पाहायचा असेल तर मग या सर्व छोट्या मोठ्या साध्या सोप्या गार्डनिंग टिप्स मात्र नक्कीच फॉलो करा. आणि अशाच घरगुती निशुल्क गार्डनिंग टिप्ससाठी मात्र अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन सबस्क्राईब बटन प्रेस करून ऑलचं ऑप्शन देखील सिलेक्ट करा, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, अजूनही तुमच्या मोगऱ्यावर कळ्या यायला सुरुवात झाली किंवा नाही, किंवा तुमच्या मोगऱ्यावर सध्या किती कळ्या आहेत ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो तुम्ही आता पाहू शकता, हा जो काही दुसऱ्या क्रमांकाचा बहार माझ्या झाडावर आलेला आहे तो तर मात्र अगदी भरभरून आहे. तर मंडळी, याआधी अशाच प्रकारची भरपूर फुलं मोगऱ्यावर आलेली होती आणि अगदी 15 ते 20 दिवसाच्या अंतराने पुन्हा भरपूर अशा कळ्या आणि फुलं ही झाडावर तयार देखील झालेली आहेत. तर मंडळी, तुमचा मोगरा लेट आहे की फास्ट आहे ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला भरभरून लाईक करून तुमच्या मोगरा प्रेमी मित्रांसोबत किंवा ज्यांच्याकडे मोगऱ्याची भरपूर अशी झाडं आहेत किंवा एक जरी झाड असेल तरी मात्र त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा, जेणेकरून या उन्हाळ्यात मोगऱ्याचा ते देखील भरभरून असा आनंद घेतील. सो भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमच्या आणि झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.